नमस्कार, मी अक्षता. झणझणीत तडका यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी एक अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे जी वर्षाच्या पहिल्याच सणामध्ये बनवली जाते, ती म्हणजे आहे भोगीची भाजी. ही भाजी प्रत्येक घरामध्ये बनवली जाते, पण वेगवेगळ्या पद्धतीने. आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे. तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. भोगीची भाजी बनवण्यासाठी मी इथे सर्वात पहिल्यांदा पालक घेतलेले आहे, चाकवत घेतलेले आहे, चंदन बटवा भाजी घेतलेली आहे. इथे मी घेवडा घेतलेला आहे, बोरं घेतलेले आहे, पापडी घेतलेले आहे, गाजर, थोडासा ऊस घेतलेला आहे, फरसबी घेतलेले आहे, फ्लावर घेतलेला आहे. इथे शेंगदाणे घेणार आहेत आपण, हे भिजवून ठेवलेत मी शेंगदाणे. आणि वटाणे घेतलेले आहेत. इथे मिक्स मी कडधान्य घेतलेले आहेत, मटकी आणि हिरवा मूग आणि चना घेतलेला आहे. हिरवे हरभरे घेतलेले आहेत. बटाटा आणि वांगी मी इथे कापून मी ठेवलेले आहे पाण्यामध्ये, कारण हे काळे पडतात त्याच्यामुळे मी पाण्यामध्ये ह्याला कापून ठेवले आहेत. आता आपण भोगीच्या भाजीमध्ये मसाला वाटण घालण्यासाठी आपण इथे खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि मग हे सर्व वाटण आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. आता वाटणामध्ये आपण 1 चम्मच जिरा टाकून घेऊया. पाव चम्मच हळद घालून घेते. आता हे सर्व आपण वाटून घेऊ मिक्सरमध्ये. शेंगदाणे तुम्ही बघू शकता ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत. आता आपण हे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया. इथे गॅस पेटवून तूप ठेवलेला आहे. आता यामध्ये आपण 5 ते 6 चम्मच तेल टाकून घेणार आहोत. आता यामध्ये आपण तेल ॲड करून घेऊया. 5 ते 6 चम्मच तेल ॲड करून घेऊ आपण. यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण जे वाटण वाटलं होतं ते हिरवं वाटण आपण यामध्ये घालून घेऊया. वाटण छान असं परतून घेऊया आपण 4 ते 5 मिनिटासाठी. आता यामध्ये आपण आमचा घरगुती लाल तिखट मसाला ॲड करून घेणार आहोत. 2 चम्मच मी यामध्ये ॲड करते. हे सर्व मिक्स करून घेऊया आपण. मसाला चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण सब्जी मसाला ॲड करूया. एव्हरेस्टचा मी सब्जी मसाला ॲड केलेला आहे. छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मसाला छान भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपण भाज्या ॲड करणार आहोत. भाज्या छान अशा स्वच्छ धुवून घेतल्यात. त्यानंतर आपण यामध्ये भाज्या ॲड करू. आता गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. आता हे कडधान्य यामध्ये ॲड करून घेऊ. भिजवलेले शेंगदाणे ॲड करूया. हिरवे हरभरे ॲड करू. वटाणा ॲड करूया. आता ह्या सर्व भाज्या मस्त अशा मिक्स करून घेऊ. छान अशा एकत्र करून घेऊया भाज्या ह्या सगळ्या. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ. आता यावर आपण वरून शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे. इथे मी जाडसर शेंगदाण्याचा कूट वाटून ठेवला होता, तो मी ह्यामध्ये ॲड करून घेते. आता हे सर्व मिश्रण मस्त आपण एकत्र करून घेऊया. बघू शकता भाज्या किती छान अशा मस्त शिजायला ठेवलेल्या आहेत. आता यावर थोडीशी तीळ टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम फास्ट करून यावर ताट झाकून ठेवूया 10 मिनिटासाठी. तुम्ही बघू शकता ताट काढून ठेवलेला आहे. आता ह्याच्यावरून भाज्यांना छान असं पाणी सुटलेलं आहे. इथे गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. मसाल्याचं पाणी आहे. मसाला जो वाटला होता तेच पाणी आम्ही एकत्र करून हे पाणी आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत.
पाणी ॲड केलंय बघा। आता छान असं ह्या पाण्यामध्ये मस्त भाज्या शिजून होतील। आता अर्धा तासामध्ये शिजून होतील। आता इथे आपण बाजरीच्या भाकर करणार आहेत आणि त्यामध्ये आता पाण्यामध्ये मीठ टाकून घेऊया। याने भाकर खूप छान अशी चव लागते। तिळाची भाकर आज आपण मस्त बनवणार आहोत। खरपूस अशी बाजरीची भाकरी बनवण्यासाठी ते पीठ चाळून घेतलेलं आहे। आता पीठ असं छान आपण मळून घेऊया। आता याला आपण छान असं तीळ लावून घेऊया। तयार झालेली आहे। मस्त अशी पातळ भाकरी बनवून घेतलेली आहे। आता तवा पण गरम झालेला आहे, त्यावर भाकर टाकून घेतलेली आहे। तर यावर आपण पाणी लावून घेऊया। मस्त अशी खरपूस भाकर आपण बनवून घेणार आहोत। एक साइडून भाकर शेकलेली आहे, आता दुसऱ्या साइडून पण शेकून घेऊया। बघा किती छान अशी भोगीची भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण हा गॅस बंद करून घेऊया। खूप छान अशी भाजी रेडी झालेली आहे आपली। तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, तुम्हाला ही भाजी खूप आवडेल। आणि लाईक आणि शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। चॅनेलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायला भेटतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक यू सो मच। बाय बाय।